आपण पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला भविष्य भाकीत करणं अवघड असतं. निवडणुकीच्या दरम्यान पण एकत्र असतात डॉक्टर साहेब, फक्त ते रात्री एकमेकाबरोबर असतात, दिवसा नाही. हा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि म्हणून माझी तर व्यक्तिगत मागणी की जी नगरपंचायतची नगर परिषद झालेली आहे तिला परत नगरपंचायत कसं करता येईल यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि त्यापेक्षा महत्वाचं की आता एवढे सगळ्या लोकांना संधी मिळाली. बापू प्रथम नगराध्यक्ष झाले, गोपीनाथ बापू उपनगराध्यक्ष झाले, अभय भैया नगराध्यक्ष झाले, सगळ्यांना संधी मिळाली. पण आदिवासी समाजाला या शिर्डीमध्ये संधी नगराध्यक्ष पदाची मिळाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. आपण सर्वसामान्य गोर गरिबाला ज्या दिवशी नगराध्यक्ष करू त्या दिवशी खरं शिर्डीचं चित्र बदलायला सुरू होईल, हा माझा स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे मी बाबांना साकडं घातलेलं की जर आदिवासी समाजाला आरक्षण निघालं तर मी पायी लोन येऊन चालत शिर्डीपर्यंत येणार. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जेव्हा मी चालत येईल तेव्हा स्वागताला सगळे ओपन कॅटेगरीचे लोक वेशीवर माझा वाट पाहणार आणि मला सत्कार देखील करणार. कारण की शेवटी सर्वसामान्य माणसाला न्याय दिल्याशिवाय या शिर्डीमध्ये बदल घडू शकत नाही. आणि बाबांना हे कळालं असेल की खाली चालणाऱ्या गोष्टी ह्या शिर्डीसाठी योग्य नाही. आणि म्हणून बाबांनी दिलेला कौल हा सर्वोपरी सगळ्यांनी मान्य करावा आणि तो केला पाहिजे. पण एक गोष्ट विश्वासाने सांगतो की अध्यक्ष कोणी जरी झाला तरी शिर्डीचा विकास हा फक्त नामदार साहेबच करणार या बाबतीत कुठलीही शंका नाही. हे पद येतात जातात. मधल्या कालावधीमध्ये तुम्ही देखील आमचा अध्यक्ष पळून तुमचा अध्यक्ष केला होता, तरी सुद्धा निधी मलाच द्यावा लागला. त्यामुळे खुर्चीवर कोणी जरी बसलं तरी अनुदान हे आम्हीच देतो. त्यामुळे या स्पर्धा जेवढ्या कमी होतील आणि या स्पर्धा विकासात्मक दृष्टिकोनातून नाहीये. त्याला आपण म्हणतो की ऊपरवाले की लाठी में आवाज नाही रहती. मी आता आलेला बोर्ड पाहिला आमच्या बापूंनी लावला, मलाही वाईट वाटलं की बापूंची संधी हुकली. मी बापूंनाच तिकीट देणार होतो, पण आता काय मला माझ्या मनात बापू होते. काल रात्री माझ्या स्वप्नात ते आले. पुढे छोटे बापू नाही ते मी स्पष्टीकरण देणार नाही. छोटे काय मोठे, पण बापू माझ्या मनात होते की बापूला यावेळेस आपण संधी द्यायची. छोटे का मोठे ह्या चर्चेचा भाग आहे. ते खुलासा आपण कशाला करावा, संभ्रमात असू द्या, कारण की जीव तसंही शकत नाही. त्यामुळे मी काही केलेलं नाही. कमलाकर भाऊ आपल्या भाषणामध्ये वारंवार सांगत होते की दादा तुम्ही केलं, तर मी काही केलेलं नाही. व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये शूटिंगच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच एसटी निघालं, ते आपल्या शिर्डीत निघालं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.